वतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतः। महानुभाव पंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभाव पंथाबद्दल माहिती ऐकत आहोत। यामध्ये आपण विषय घेतला आहे की उपदेश का घ्यावा, गुरु का करावा। तर आज आपण त्याचा दुसरा भाग ऐकत आहोत की जीव, आपण ऐकलं की जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 पदार्थ आपण ऐकलेले आहेत। त्यापैकी जीवाला परमेश्वराचे कल्याण करायचे आहे आणि जीवाला उद्धरण करायचे आहे, म्हणून जीवाने आपलं आत्मकल्याण करावा हा इथं हेतू आहे। ज्यावेळी जीव जन्माला आला की मनुष्य देहात त्याला आल्यानंतर भगवंताचं एकच म्हणणं आहे की भगवंतसुद्धा मनुष्य रूपात येतात आणि ज्ञान देतात। परंतु हा जीव मनुष्य देहात आल्यानंतर भगवंताचे चिंतन करत नाही आणि भगवंताचे चिंतन न केल्यामुळं जेव्हा हा जन्माला येतो, मनुष्य जन्म याला मिळत असतो, त्यावेळेस याचं जे काही आचरण आहे ते बिघडतं आणि त्यानंतर तो काय करतो, प्रपंचामध्ये फसला जातो। तर तो काय करतो, भगवंताचे चिंतन न करता विषयांचे चिंतन करत बसतो। विषय म्हणजे जड चेतन पदार्थ। जड म्हणजे काय की प्रॉपर्टी, घर, जमीन, जायदाद, पैसा, टक्का वगैरे, हे जे काय आहे ही जड प्रॉपर्टी। चेतन परिवार, मायबाप वगैरे, भाऊबंद, सर्व परिवार वगैरे, गोत्र, याचं चिंतनामध्ये तो बसत असतो आणि ही वस्तू मला मिळावी, दुसरी वस्तू आणखी मला मिळावी, हे वाढत जावं असं तो चिंतन करत असतो आणि त्या विषयांचं अखंड ध्यान करतो आणि त्या विषयांचं काय करतो, तो अखंड ध्यान करत असतो आणि ते ध्यान मनामध्ये त्याचं वारंवार तो विचार त्याचा करत असतो आणि त्या केल्याने त्या मानवाची त्या विषयामध्ये आसक्ती जडल्या जाते। म्हणजे तो काय करतो, सतत त्या पदार्थाचा चिंतन करत असतो आणि त्याचं मन जे आहे ते स्थिर राहत नाही। त्याच्यामुळं ते मन भटकत असतं आणि त्या विषयांकडे जात असतं। म्हणजे पैसे कमवणे, जमीन जायदाद घेणे, अतिशय त्याच्यामध्ये रत असतो, कारण गरजेपुरता आपल्याकडे पाहिजे, परंतु आपण काय करतो, त्याच्यासाठी जास्त त्याच्यामध्ये जडल्या जातो। म्हणजे जो वेळ आहे, जो काळ आहे, तो आपल्याला परमेश्वराच्या भक्तीसाठी मिळायला पाहिजे होता, तो वेळ न काढता हा सतत प्रपंचामध्ये रत झालेला आहे आणि प्रपंचामध्ये रत झाल्यामुळं तो तिथं जडला गेला त्या आसक्तीमुळे आणि त्या सांसारिक विषयाचे मानसिक अथवा शारीरिक सेवनाने सुख मिळवतो। मग तो काय करतो, ती वस्तू जर त्याने ताब्यात केली, त्याच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, ती वस्तू मिळाली की शारीरिक सुखाने त्याला वाटतं की मला हे सुख मिळालेलं आहे, ही वस्तू मला मिळाली, परंतु त्या सुखामुळे त्या विषयांचे वारंवार चिंतन करत असतो आणि तो विषय मिळाला की त्याचं वारंवार चिंतन करतो की आणखी विषय मला मिळाला पाहिजे। त्यानंतर सेवना घडो अथवा न घडो, परंतु त्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण होतं। म्हणजे ती वस्तू आपल्याला भेटली नाही भेटली, ती वस्तू आपण घेतलेली आहे, आपल्याकडं आहे, परंतु त्याबद्दल त्याचं प्रेम असतं आणि ते एकदा का प्रेम त्याच्यात झालं, अनुराग उत्पन्न झाला, त्याच्यावर इतकी प्रीती होऊन जाते, मग तो विषय मिळाला पाहिजे अशी काही भावना उत्पन्न त्याला होते आणि काही टायमाला होत नाही। तर त्याला असं वाटतं की हा वस्तू मला कायम मिळालाच पाहिजे, माझ्याजवळ कायम टिकायला पाहिजे, म्हणून मिळाल्यानंतर लोभ उत्पन्न होतो आणि ती वस्तू मिळाली की ती वस्तू मिळाल्यानंतर आणखी दुसरी वस्तू मिळावी असा त्याला लोभ तयार होतो। म्हणजे जे संसारामध्ये जे सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे अर्जुनाला निमित्त करून, की काय सांगतात ते 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 62 सांगतायत की ध्यायेतो विषयान पुंस संगास्ते सुपजायते, संगास्त जायते काम, कामात क्रोधो बिजायते, क्रोधात उद्भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते। म्हणजे या ठिकाणी तेच सांगतायत की जीव जर जन्माला आला तर जन्माला आल्यानंतर त्याला मनुष्य देह दिलं आणि मनुष्य देह दिल्यानंतर त्याने काय केलं, भगवंताचं चिंतन केलं नाही आणि विषयाचंच चिंतन करत बसलेला आहे आणि विषयाचं अखंड चिंतन केल्यामुळं त्या ठिकाणी त्याची आसक्ती तयार झाली त्या विषयांमध्ये
आणि विषयामध्येच आसक्ती तयार झाल्यानंतर तो विषय त्याला जर मिळाला तर तो वारंवार त्या विषयाचे चिंतन करतो, त्याच्यावर इतकी आपुलकी जडून जाते की ती मरेपर्यंत सोडत नाही. आणि तो विषय मिळाल्यानंतर दुसरा विषय आणखी मिळावा असं त्याला लोभ तयार होतो. आणि लोभ झाल्यामुळं त्याचा लोभ वाढत जातो. आणि लोभ झाल्यामुळं त्याला जे मिळालं नाही त्या कामनेमध्ये त्याला अडथळा जर आला, तो विषय जर मिळाला नाही तर त्याला क्रोध उत्पन्न होतो. जसं क्रोध उत्पन्न झाला की जसं एखादा पैसा कमवायचा आहे, त्या पैशानंतर आपल्याला जर समजा जमीन जायदाद घ्यायची आहे आणि ती जर वस्तू मिळाली तर दुसरं अजून आणखी वाढावं असं त्याचं मनात लोभ वाढतो. आणि ते जर मिळालं नाही, त्याच्यासाठी पैसा आला नाही, काही आला नाही, तर त्याच्यामुळे त्याला क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाला की त्याची जी विवेकबुद्धी आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे, चांगले विचार करण्याची, ती त्याची राहत नाही, ती अविवेक उत्पन्न होतो. आणि अविवेकापासून स्मरणशक्ती नष्ट होते. त्याचा जो काही विचार, ज्याचं मन आहे ते मन स्थिर होत नाही. जसं त्याला जर कधी जीवन जगण्याचं सांगितलं की बाबा रे परमेश्वर भक्ती करायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे, उपदेश घ्यायला पाहिजे, आपण स्मरण चिंतन देवपूजा वगैरे स्थानवंदन वगैरे करायला पाहिजे, मंदिरात जायला पाहिजे, साधू संतांजवळ चिंतन करायला पाहिजे, आपल्याला आपण ज्ञान करायला पाहिजे, ज्ञान केल्यानंतर आपण जे मेल्यानंतर आपल्याला जे काही जन्ममरण आहे ते चुकवायला पाहिजे, हे याच्यासाठी आपण ज्ञान करायला पाहिजे की आपलं आत्म्याचं कल्याण व्हायला पाहिजे, आपलं उद्धरण करून घ्यायला पाहिजे. हा जर तुम्ही संसारामध्ये राबत आहात, कष्ट करत आहात, हा हे नश्वर आहे, ह्या जन्मापुरतं हे राहणार नाही, हे अजून तो विषय प्राप्त होणार आहे, पुढच्या जन्मात आणखी जमीन जायदाद घर परिवार तुम्हाला भेटणार आहे, तो लोभ तुम्हाला संपणार नाही. म्हणून या 6 विकारावर तुम्ही त्याग करा आणि त्याच्यावर तुम्ही टाईम काढून परमेश्वराची भक्तीसुद्धा करा, प्रपंचही करा, पण भक्तीसुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. पण त्यावेळेस हा व्यक्ती असा आहे की तो अज्ञानाने अविवेक आहे, त्याच्या विचार क्षमता तिथं मावलेली आहे. त्याच्यामुळे त्याला कितीही आपण जर सांगितलं की देवदेव कर, धर्म कर, परमेश्वराची भक्ती कर, परंतु हा करत नाही. का म्हणून करत नाही की याच्या ठिकाणी जी विवेकबुद्धी आहे, जी विचार करण्याची क्षमता आहे, की त्याचं जे मन आहे ते एकाग्र नाही आहे आणि विवेकबुद्धीसुद्धा शांत नाही आहे. त्याच्यामुळं तो काय करतो, स्मरणशक्ती त्याची नष्ट झालेली असते. स्मरणशक्ती इतकी नष्ट झालेली असते की त्याला कोणी जर चांगला सल्ला द्यायला लागला, चांगलं जर सांगायला लागले की असं करावं, देवधर्म करावा, आपला जन्म मनुष्यजन्म हा भाग्यवान झालेला आहे, अनेक जन्माचं पुण्यामुळे आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे आणि या मनुष्यजन्मात आल्यानंतर आपण परमेश्वर गुरु करायला पाहिजे, परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे, आपलं आत्म्याचं कल्याण करायला पाहिजे, दानधर्म करायला पाहिजे, चांगल्या क्रिया करायला पाहिजे, असं आपण त्याला सुचवलं की तो काय करतो, त्याची शक्ती जी आहे, स्मरणशक्तीची जी नष्ट झाल्यामुळे तो काय करतो, त्या बुद्धीचा त्याचा नाश झालेला असतो. जी बुद्धी त्याची खरी विचार करायला पाहिजे ती बुद्धी होत नाही. त्याला वाईट समजतं. आपण चांगलं सांगायला जावं, एखाद्याला देवधर्म करायचं सांगायला जावं तर तो वाईट म्हणतो आणि तो म्हणतो हा देवच करत राहतो, हा वेडा आहे, संसारात आलो आहे, संसार करावा, आराम करावा, मजा करावी, काही भेटलं ते खावं, पापाचा आहार करावा, मारावं, झोडावं, संपत्ती वाढावी आणि आपला आराम भोगावा, असं याच्या अज्ञानामुळे याला खरं वाटतं. आणि जे लोक चांगले सांगतात की देव करा, धर्म करा, स्मरण करा, दान धर्म करा, चिंतन करा, तर आपल्या आत्म्याचं कल्याण होईल. आपण हा जन्मात आलो आहे तोपर्यंत आपण कमवतो आहे, मेल्यानंतरचं काय, मेल्यानंतर आपल्याला नरकातच जावं लागेल, आणखी दुःख भोगावं लागेल. या जीवाला किती दुःख द्यावं, पुन्हा अजून जन्माला या, पुन्हा अजून आपल्याला तेच करायचं आहे आता जे करू राहिलो. तर अशा प्रकारे त्याला कितीही सांगितलं तरी त्याची बुद्धीचा नाश झालेला उडे. त्या बुद्धीच्या नाशामुळे साधक काय करतो, आपल्या अवस्थेपासून पतन होतो. म्हणजे आपल्या आत्म्याचं तो कल्याण करू शकत नाही, त्या आत्म्याला तो नरकात पाठवून देतो आणि तो त्याचा सत्यानाश करून टाकतो आणि त्या आत्म्याचं सुद्धा काय करतो, तो परमेश्वरापासून दूर करून देतो. आणि म्हणून देवालाही खंती येते त्या जीवाबद्दल आणि तो जीव अनेक जन्मामध्ये नरकामध्ये भोगत असतो आणि जन्ममरणामध्ये जात असतो. म्हणून या बुद्धिनाशामुळे तो जो काही मानव आहे तो त्या अवस्थेपासून पतन होऊन जातो. म्हणजे संस्कार चांगले देवधर्म करायला पाहिजे त्याच्यापासून पतन होतो व नरकाला जातो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर म्हणून आपण चांगले कर्म करण्यासाठी परमेश्वराला शरण जायला पाहिजे. म्हणून जर तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे, अनमोल मनुष्यजन्म मिळाला आहे, तो लवकर मिळत नाही. आता मिळाला असेल तर आपल्याला कान, नाक, डोळे वगैरे ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, आपल्याला चांगलं पाण्यासाठी डोळे दिलेले आहेत, चांगलं कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत, आपल्याला बोलण्यासाठी आपल्याला तोंड दिलेलं आहे, आपल्याला गंध घेण्यासाठी नाक दिलेलं आहे, त्वचा दिलेली आहे, स्पर्शासाठी आपल्याला सर्व दिलेलं आहे. पण या इंद्रियांचं जे काही उपयोग आहे हा वाईट करतो, या लोभामुळे याचं वाईट जातं
आणि ह्या इंद्रियांचा उपयोग जो चांगला करतो, चांगलं बुद्धी, त्याचे विचार चांगले चालतात, त्याची मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व ठिकाणावर असतं. ठिकाणावर असल्यामुळं तो चांगले विचार करतो, मन त्याचं स्थिर होतं आणि मग तो त्याचे संस्कार चांगले निर्माण होतात. तो परमेश्वराची भक्ती करू शकतो, स्मरण करू शकतो, चिंतन करू शकतो आणि आपल्या परिवाराचंही भलं करू शकतो. म्हणून अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेपासून आपण चांगले कर्म करण्यासाठी परमेश्वराला शरण जायला पाहिजे. आणि परमेश्वराला शरण जाण्यासाठी आपल्याला पहिले त्यासाठी काय करावं लागेल, तर गुरु करावा लागेल, उपदेश घ्यावा लागेल, नामधारक बनावं लागेल. त्याच्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न करताना सर्वात मोठं आपल्या आत्म्याचे जर कल्याण करून घ्यायचे असेल तर आपल्याला गुरु करावं लागेल. गुरुविना जर आपण कधी वारले तर आपल्याला कोणीही पदरात घेत नाही. आपल्याला सरळ नरकात जावं लागेल. नरक भोगून अनंत 84 लाख योनीमध्ये भटकून पुन्हा मनुष्य जन्मात येऊन आणखी नरक भोगावं लागेल. त्यामुळे आपलं आत्म्याचं कल्याण जर आपल्याला करून घ्यायचे असेल, आपल्या आत्म्याला जर कधी परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराला शरण जावं लागेल. आणि परमेश्वराला शरण जाण्यासाठी आपल्याला साधू संतांचा संग धरावा लागेल. त्यांच्या संगतीमध्ये राहून आपण त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान ग्रहण करावं लागेल. ते जसे जसे आपल्याला ग्रस्त आश्रमात असून संसारामध्ये राहून जे प्रपंच करता येईल, प्रपंच करून आपल्याला परमेश्वर करता येईल असं आपल्याला ज्ञानही देतील. आणि त्या ज्ञानानुसार आपण आपली संपत्ती वगैरे, परिवार वगैरे सांभाळून, आपल्याला अतिशय लोभ न करून, 6 विकारावर त्याग करून आणि कंट्रोल करून, त्यांच्यावर नियंत्रण करून, आपलं आत्म्याचं कल्याण करून, आपलं घरदार वगैरे, परिवार वगैरे संस्कार टाकून आणि ते घर सुखी समाधानाने चालून, आपलं धन दौलत सुखी समाधानाने नीतिन्यायाने कमवून आपलं घर सुखी करावे. आणि आपलं सुखी घर झालं तर आपला परिवार सुखी होईल. आणि पुढचे जे काही जन्म येतील ते सुद्धा आपल्याला जन्म येतील त्या टायमाला आपल्याला परमेश्वराने हे केल्यामुळं, चांगले केल्यामुळं चांगल्या जन्म येईल. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला परमेश्वर भक्ती मिळेल. किंवा ह्याच जन्मामध्ये जर कधी आपण परमेश्वराची भक्ती जास्त प्रकारात केली आणि आपल्याला परमेश्वराचे जास्त जर आपण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचार केला आणि त्याप्रमाणे जर आपण त्याग करून परमेश्वराच्या शरणामध्ये गेलो तर मात्र आपल्याला परमेश्वर उद्धरणसुद्धा करू शकतात, आपलं प्रेम प्राप्त करू शकतात, जन्ममरणसुद्धा चुकू शकतात. यासाठी या परमेश्वराला आपल्याला शरण जावं लागते. त्यासाठी आपल्याला उपदेश घेणं, गुरु करणं अनिवार्य आहे. म्हणून उपदेश घ्यावा लागतो. तो उपदेश का घ्यावा या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी त्या अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्व मानवजातीला सांगितलेलं आहे की आपण तो श्लोकही ऐकलेला 2ऱ्या अध्यायामध्ये. आणि त्याच्यामुळे मनुष्य जन्मामध्ये येत असताना आपली बुद्धी, विवेक, विचार वगैरे आपण एकाग्र मनाने सर्व विचार करायला पाहिजे. अतिलोभामुळे, अतिक्रोधामुळे, अतिनाशामुळे, आपल्याला बुद्धिनाशामुळे आपला बुद्धीचा नाश होतो आणि आपला पतन होऊन जातं. म्हणून आपण नरकाला जातो. म्हणून सर्व मनुष्याने मनुष्य जन्मात आल्यानंतर विचार करायला पाहिजे. चांगले विचार, चांगली संगत, चांगले स्मरण, चांगला देवधर्म, चांगले साधू संतांची संगत आणि चांगले विचार आपण घ्यायचे आणि त्याच्या विचारावर आपण आपलं जीवन सफल करून घ्यायचं आणि आपलं आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे उपदेश का घ्यावा या विषयावर आज आपण चर्चा केली भाग 2मध्ये. तर पुढचं आणखी आपण ऐकणार आहोत की उपदेश का घ्यावा, कशामुळे घ्यावा, आणखी काय होईल ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.